प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। गणेश असो पांडुरंगापूर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग परिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे। हनुमंतरायाने असणारा पर्वत उचललेला पर्वतावर असणारा आवाज निघालेला त्याच्यामुळे असणाऱ्या पर्वताच्या अवती भोवती जी काय वनचर प्राणी आहेत ते सर्व वनचर प्राणी घाबरलेले आहेत। सिंह असतील हत्ती असतील वाघ असतील सर्व असणारे रडकले होऊ लागले। डोंगरवाली भूते अकांतरी सकळी काही दाती तृणे धरवी शरणाली कपिसी अहो सर्व असणारे वंचर घाबरले गेले। एवढ्याच नाही असणारे शेवटी जीव मात्र आहे सर्वच्या सर्व घाबरले। हनुमंतरायाला शरण जाऊन काय म्हणू लागले आलंगिले पक्षी कुळी सर्प निघाले पातळी दिग्गजा बैसली टाळी जात किळी पक्षी किरकिर करू लागला। काही दिशे जिकडे वाट बघत तिकडे असणारे पक्षी उडून जाऊ लागलेले आहेत। एवढ्यात ना अष्टमहादिग्गज असणाऱ्या त्या अष्टमहादिग्गज हत्तीने आपली पृथ्वी सोंडेमध्ये धरलेली आहे। त्यांची सुद्धा कांटाळी बसली काळ सुद्धा तर कापड लागला। आयोजन विस्तार पंच योजन उंची थोर ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्र सत्वर असा म्हणजे असणारा 10 चौक 40 कोस आणि 5 योजन असणारा 5 चौक 20 लय भारी अंतर टाकलं बरं का 40-20 आणि एवढ्या अंतराचा असणारा पर्वत हनुमंतराने उचललेला आहे आणि उचलून हनुमंत असणारे निघालेले आहेत। महाराज आपलोनी पाही पर्वत उपटीला दोन्ही बाही गगडा उचळला लवलाही श्रम नाही हनुमात्र आणि असा एवढा भला मोठा पर्वत उचललेला असणाऱ्या पर्वतावर असणाऱ्या सर्व वनस्पती म्हणजे मगाशी महाराजांनी सांगितलं मेडिकल असं म्हणजे सर्व उचललेलं आहे आणि हनुमंतराय निघालेले आहेत। थोडाही श्रम कष्ट झाला असं वाटलं नाही थकलोय भागलोय असं काही वाटलं नाही। छत्रांक झेली बाळक तळी छत्रांक देरी बाळक गज चुटाले कमळा देख पैसा चालला कपिनायक गिर्यालौकिक त्याचं लौकिकच करता येत ना असा पर्वत उचललेला आहे। जसं बाळाने म्हणजे असणारा ऊन लागावा पाऊस लागावा म्हणून डोक्यावर छत्री धरावे तसं हनुमंतरायांनी पर्वत धरलेला आहे किंवा हत्तीने म्हणजे आपल्या सोंड्यामध्ये कमळाचं फुल धरावं तसं हनुमंतरायांनी पर्वत घेतलेला निघाले। हनुमंतराया अंधार पडेकडे वरी प्रकाशाघात हेम छाया अतिशुद्ध कोंडलेला उजेडे मला पर्वतावर असणाऱ्या दिव्य औषधी होत्या आणि त्याच्या मुळे असणारा चमचम पर्वत चमकत होता आणि पर्वताच्या खाली मध्ये अंधार जसं दिवे खाली अंधार पण आता कलियुगी उपरांती कटकट दिव्या खाली उजेड आणि तशा प्रकारचा असणारा खाली असणारा अंधारवर पर्वताचा उजेड पडलेला त्याच्यामुळे लग्गाचा प्रकाश आकाशामध्ये अंधार प्रकाश माता नभी सगळं उडत जाता अवतेचा प्रदेश पाहता भरत तत्व त्या आणि असं पर्वत घेऊन हनुमंतराय निघालेले आहेत आणि जाता जाता अयोध्येचा प्रदेश हनुमंतरायला लागला। तेवढ्यात नंदीग्रामाचं गाव लागलं महाराज आणि त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत राहतात। आता कसं राहतात काय राहतात पुढच्या अध्यात ऐकायचं बरं का आता ऐकायचं नाही पण मग तिथं भरतानी काय केलं वाचा विस्मित झाला मन निर्भीड दाटली असता रजणी काय जात आहे गगडी लक्षेना आणि असं म्हणजे असणाऱ्या हनुमंतराया भरतीच्या नंदीग्रामावरून चाललेले आहेत। अरे म्हणजे असणाऱ्या रात्रीच्या 12:30 वाजून गेल्यात तरी आवाज कस काय बंद होईना एवढा रात्रीचा कस काय आवाज आवाज असणारा श्री संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिर त्या मंदिरामध्ये लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव सोहळा आहे त्याचा आवाज आहे म्हणजे आवाज काय दुसरा कशाचा नाही। एवढ्या रात्रीचा असणारा आवाज आणि उजेड आपल्या गावावरून कस काय चालला असं भरतीच्या मनात आलं। भरती काय करतात ऐका बैसला इमानी सवे अप्सरा घेऊनी क्रीडा करीत आहे गगनीला जमणी असे ना मग एवढ्या अंधारचं आपल्या गावावरून कोण चाललेला आणि एवढ्या रात्रीचं कोण चाललेलं आहे
भरतीच्या मनात आलं का पूर्वी जास्त माणसं निशाचर रात्रीचं फिरणारे राक्षस जास्त होती. मग कोणतरी असं असेल वाटलं. पण परत असणारा मालविक्षेप मूर्तीच्या ठिकाणी आणि भरतीच्या जी काय नामस्मरण चाललेलं होतं ते बाजूला सरला गेला आणि विक्षेप बुद्धीच्या ठिकाणी आला. एवढ्या रात्रीचं कोण चाललंय? पूर्वी म्हणजे फक्त विमान राजा रावणाकड आणि दुसरं विमान इंद्रदेव देवाकड होत. त्याच्यातला इंद्रदेव म्हणजे असणार तो इंद्रदेव आपल्या असणाऱ्या नगरावर विमानात बसून चाललेला असावा किंवा हाताची देवता इंद्र आहे आणि भरतीच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी बरोबर सावली हाताची पडलेली असावी आणि त्या असणाऱ्या हनुमान प्रमाण भरतजीनं काढलं. ज्या आरती एवढ्या रात्रीचं विमान घेऊन चाललंय त्या आरती विमानात म्हणजे असणारा इंद्रजित बसलेला असावा आणि त्या इंद्रजित आणि म्हणजे असणारा इंद्र 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि इंद्र निघालेला आहे आणि सगळ्या अप्सरा विमानात बसवलेल्या असाव्यात आणि वाजत गाजत निघालाय. अंगत्राने वाद्य सुटीला देणे औषधनात उठिला कोणी विचित्र उमटला तो ऐकला. भरताने का बुद्धीच्या ठिकाणी असं असणारा विक्षेपाला भरतीच्या की सुंदर एवढी असणारी रामकथा चाललेली होती. सुंदर प्रभू रामचंद्राचं चिंतन चाललेलं होतं. कसं चाललं होतं एकदा सगळ्यांनी चिंतन करायचं बरं का. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. झालं संयोजकाच्या मनात आलं चाललंय काय करायला लागले ती काय फळायची परिस्थिती चालत का तर सुंदर असणार पुढचं आपल्याला अध्याय ऐकायचं आहे. ह्याच्यात असणार निष्ठून चालायचं काम होतं म्हणून तुम्ही म्हणजे फास्ट घ्या तुम्ही बसा. पण हे तर महाराजांनी तर वेगळंच चालवलं म्हणजे आलं मग तशा प्रकारचं असणारा मनात मध्ये वेगळं असणारा विक्षेप बुद्धीच्या ठिकाणी भरतीच्या आला आणि भरतजी म्हणले मी एवढं चांगलं नामस्मरण करत असताना त्यापेक्षा जास्त टॉनिक आहे बरं का नामस्मरणाचं. बांगडीच्या लक्षात सुद्धा आणू नका. आणि जवळ असणारा म्हणजे असा ते हनुमंत अतिशय वेगाने चालवतो. जसं विमान वेगात चालल्यानंतर विमानाचा आवाज आपल्याला भरवणारा दिवशी यावा तसं त्या हनुमंतरायाच्या वेगाचा आणि त्या पर्वतावरच्या झाडीचा आवाज भरतजीला ऐकवायला. आणि भरतजी म्हणजे एवढ्या रात्रीचं एवढं भयानक भलं मोठं वाद्य वाजवत लक्ष्मण शक्तीचा प्रोग्राम असताना कसं काय वाजवून निघालाय. केवढा हा उतरत वाद्य लावण्याचा अप्सरा असं म्हणत सायरा विचारत कशी विचार करायला पाहिजे होता. अव गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं बुडवावा आणि सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा आणि दिवस चांगला दिसतोय म्हणून महाराज असं ते म्हणले. अशा प्रकारचं 33 कोटी देवाचा राजा इंद्र असला म्हणून काय झालं. पण अशा प्रकारचं कृतीनं ऐकलेलं वाद्य वाजवत निघालेलं आहे आणि विमानात एकटा बी नाही. संघीय विमानामध्ये वारांगणा अप्सरा बसवलेले आहेत आणि तो सैरा बैसवला जायावरी सैरात ते जाय आणि असं सैरा वैरा मन भडकटलेल्या सारखं मध्ये असणारा इंद्र विमानात बसून असा उद्धटपणा का करावा त्यांनी माझ्या गावाहून असं बरं जिला वाटू लागलं. सवेग्याहुनी वारांगणा हिमाळ हिरवी गगना उल्लंघोणी साधू सजना करे अंटण उन्मत. योग्य काळ योग्य वेळ आणि कुठून जावं याचं ज्ञान पाहिजे होतं म्हणजे त्याला. बरोबर वारांगणा घेतल्यात अप्सरा घेतल्यात डीजे लावलेला आहे भयानक वाद्य वाजवत आहे. पण कुठून जायचं हे त्याला कळायला पाहिजे होतं. जे असणारे आपले साधू संत आहेत यांची अवहेलना करायला पाहिजे होते. साधू थोडं जाणार कलियुगामध्ये श्रेष्ठ कोण असेल तर साधू. पण ह्या साधूच्या घरासमोर किंवा घर डोक्यावरून असं उद्धट वाद्य वाजवून उन्मत्त सारखं विमानात अप्सरा घेऊन
काय ह्याने जावं असं भरतजीचा गैरसमज झाला महाराज. श्री सवे निरंत झाला मध्य प्राशणी मातला जो धन लोभे भुलला त्याचा गेला विवेक. विवेक सार आणि असार. सार तो भगवंत ना सर तो संसार. चांगलं काय आणि वाईट काय ज्याला कळत नाही त्याचा विवेक, त्याला म्हणायचं विवेक. ज्याला कळतच नाही त्याला म्हणतात विवेक. आणि अशा प्रकारचा इंद्र आहे. मग भरतजी म्हणू लागलेले का असा जात असेल बरं, का ह्याच्या बुद्धीच्या ठिकाणी असं वाईट विचारायला असेल. भरतजी म्हणू लागलेला माझा अनुभवाला अंगा तो या जगात येत असे आजपर्यंत अनुभव आहे. साधू संतांची अवहेलना कोण करत असेल, जो स्त्री सवे रक्त झाला, जो स्त्री लंपट झाला, जो मध्य प्राशनी केला, आणि जो धनाचा लोभ धारण केला, अशी ती गजनच कशी वागते ती. खाऊनाची खाते ती, पिवनाची पिते ती, आणि जिथं जायचं नसतं तिथं जाऊन अशा प्रकारचा धिंगाणा ही तीनच लोक करते ती. आणि त्या तिन्ही लोकांना विचार नसतो, कुठं बोलावं, कुठं खावं, कुठं प्यावं याचा विचार नाही. अशा प्रकारचा विचार मनामध्ये भरतजीच्या आला. वेशागमनी चेरत ते सर्वदाती उन्मत नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छ विचरत खरं दैसा. असणारे गाव बघा का सुंदर असं वर्णन करू लागलेले आहेत. आणि भरतजीच्या मनात आलेला विचार इथं प्रकट करू लागलेले आहेत. जो म्हणजे असणारा स्त्री सवे रद्द झाला, वेशगमन केलं, आणि असा जर असेल त्याला स्वार्थही आवडत नाही, परमार्थही होत नाही त्याच्यासमोर. कसा होईल, होतच नाही. कशी वागणूक असते त्याची, म्हणजे खरं जायचं. खरं म्हणजे गाढव, खर म्हणजे आपल्या गिरणीतली खर नव्हे. गाढव गंगे नाले परी ते उकिरडाची डोळे, माकड बसले कथे काळी भलतीकडेच पाहे. जसं गाढवाला गंगेत जरी न्हावून आणलं तरी उकिरड्यात बोलल्याशिवाय राहत नाही. पण ते गाढव वेगळं आणि आपलं 2 पायाचं गाढव वेगळं. माणसाला उपमा दिली 2 पायाचं. गाढवासारखं विचार, जसं गाढव गंगेत जरी न्हावून आणलं तरी उकिरड्यात बोलल्याशिवाय राहत नाही, तसं ह्याला ते वेशाच्या धरणं किती जरी बाहेर काढलं तरी तिथं कधी जाईल. त्याला आपला स्वार्थ कशात आहे, परमार्थ कशात आहे हे त्याला अजिबात कळत नाही. असा हा स्त्रीरत झालेल्या पुरुषाची अवस्था आहे. ग्रंथकर्ते वर्णन करतात. खरं मर्यादा दिवसात एकता जन पदा वेशाद्वारे विचारे सदा नसरे कदा महागारी. बघा आपण जर पाहिला असेल पशु काय पाप पुण्य झाला ते उत्तम याची भोगा भोगीती. एखादा सण गाढव जर बघितला असेल, त्या गाढव गाढविणीच्या पाठीमागे लागलं तर ती गाढव फटाफट फटाफट त्याला लाथा मारत, तरी ती 5 पिच्या सोडतच नाही. तस स्त्रीरत झालेला कितीही असणारा त्या स्त्रीने असणाऱ्या लाथा मारून बाहेर घराच्या बाहेर काढलं. एवढंच नाही, आपण ती कथा ऐकत, सुंदर कथा सांगत. आता ती कथा सांगायला वेळही नाही, वेळेचा अभाव आहे. एक जणांनी तिनं सांगितलं आईचं काळीज आणून दे. आईचं काळीज आणून देणारी माणसं आहेत. त्याला स्वार्थ कळत नाही, परमार्थ कळत नाही, आई वडील कळत नाही, कुणीही असणाऱ्या जी स्त्री लंपट झालेला आहे त्याला काही कळत नाही. एवढंच नाही, त्याला असणारा म्हणजे कुठल्याही प्रकारचं भान राहत नाही. तिने जरी लाता मारल्या तरी तो म्हणतो माझं भाग्य तर, माझं नशीब थोर असल्याच्या लाता खायला भेटतात. लाता हाणता उरावरी प्रीती धावे सन्मुख खरी पदानी घात मुखावर आवडी करी. म्हणतो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आपण म्हणतो पण ती तसं नाही म्हणत. म्हणतो बहुत सुकृताची जोडी माझं जन्मजन्मांतरीचं भाऊ पुण्य. तेव्हा तर म्हणजे असणारे ह्यांचे असणारे लाथा मला खायला मिळतात. ते माझं भाग्य तोवर, माझं नशीब तोवर. ती म्हणत सरपंच म्हणपंतवन
आणि तशा प्रकारचं 2 जरी हाणल्या 3 जरी हाणल्या तरी आवडीनं म्हणल्या ते असणाऱ्या तोंडावर असणाऱ्या लाता झेलतो. ऐसा पुरुष कामाचारी सुखाची माने निरंतरी वा वा पाऊल जाऊन नेती दुरी हृदयावरी झेलीत. म्हणून म्हणतात गावाला भारी स्त्रीला कितीही एवढा असणार स्त्री लंपट असणारा माणूस. ग्रंथकर्ते म्हणतात कितीही त्यांना असणारा त्याला कितीही आवडायचा प्रयत्न करा. एक वेळेस पशु आवरला जाईल हाड म्हणलं तर जागा सोडून पलीकडे जाते पण माणसं हाड नवं पुन्हा पुन्हा असणार किती असणार तिला जरी असणारा जरी ती खाली मारा लागली तर खाली मारू नको माझ्या हृदयावर मार मलाच मार पण खाली मारू नको खाली स्पर्श सुद्धा तू करू नको एवढे असणारे स्त्रीलंपट झालेल्या साधकाची अवस्था असते. बळे जन्मांतरची फळली भागाईचे पद कमळ हृदयी लागे दैवे दंडली अभागे व्रतावर गे कष्टती. काय विचार करते ते माहितीये का माझं जन्मजन्मांतरीचं भाग्य थोड माझं नशीब मोठं म्हणून त्यांच्या लाता माझ्या छातीवर बसायला लागल्या. आणि काय ती भगवी कपडे काय ती रुद्राक्षाच्या टपोऱ्या माळा घालून उभं राहणार मनात मध्ये असणारं वानप्रस्थ घेऊन फिरते ती म्हणले अहो विषयामध्ये जी काय असणारा भोग आहे त्यांना काय कळतच नाही त्यांना चांगला आणि वाईट काय कळतच नाही कसं सुखाने असणारं प्रपंचात राहायचं प्रपंच करायचं विषयाचा सुख उपभोग घ्यायचा तर भगवी कपडे घालून म्हणजे असणारं राणा वनात राहतात. श्री कामाची ऐशिरीती ऐक मध्यप्याची स्थिती वेचून पदरची संपत्ती सोय होती जगनिंदे. अशा प्रकारची असणारी अवस्था स्त्री लंपट झालेल्याची आहे. आता अवस्था एका दुसऱ्याची दुसरा आहे मद्यपी. मद्यपी मद्य म्हणजे मोहळाचा नव्हे मद्य म्हणजे दारू प्यायला बार पुढच्या वेळी सांगतात त्याचं उतार्यावरचं नाव पार ठेवत मी नाही कधी विकत सांगता येत नाही. मद्यपी असं आहे वेचून या पदार्थची संपत्ती स्वतः दिवसभर काबर कष्ट करायचं रक्ताचं पाणी करायचं आणि मालकाने संध्याकाळी पगार दिली की याच पैशाने दारू प्यायची पदार्थची संपत्ती आणि परत निंदनीय घरची सुद्धा म्हणतात आलं बघा ढुसून. तुम्ही म्हणताल काय तुम्हाला काय माहिती दारू पेल्यावर म्हणजे फायदा येतो म्हणतात. किती फायदे चोरी होती का त्याच्या घरी खायला भांडी सुद्धा ती पण पित आहे कशाला चोर म्हणतात त्याच्या घरी कशाला पुत्र बी चावत नाही तीच लिजिन खेळते 7 वाजले की पुत्र म्हणजे माझ्या अंगावर येते जाऊ बाबा तुझ्या. अशा प्रकारची असणारी मद्यपीची असणारी पदार्थ असणारी संपत्ती खर्च करायची आणि जगात निंदनीय व्हायचं. जेने कर्म भोगा हि कचवडेस काम कर्मे स्वर्गा तुडे निष्कर्मे तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख द्रव्याच्या मागे कळीकळाचा संघ म्हणून त्याचा संघ खोटा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात पण त्याच द्रव्याने म्हणजे असणारा दिवसभर कावर कष्ट केलं आणि कष्ट करून त्याच पैशातलं म्हणजे असणारा काही भाग बघा काही आपल्याला असणारा समाजात जमावलेल्या संपत्तीतनं 10% तरी दानधर्म करतात त्याच पैशाने सुखी राहतो माणूस की या पृथ्वी तलावर सुद्धा सुखी राहतो परलोकी सुद्धा सुखी राहतो. पण कधी तीच द्रव्य असणार जर योग्य कर्म असणार मार्गाला लावलं तर का तर मिळवण्या धन उत्तम व्यवहारे वेच करी उत्तम धन बनवा आणि त्या धनाचा असणारा उत्तम वेच करा. तशा प्रकारचं आपल्या असणारा उत्तम धन कमावला आणि त्या धनाचा असणारा काहीतरी उपयोग व्हावा का तर ह्याच धनाने मोक्षाला जाता येतं.
आणि ह्याच धनाने नरकाला जाता येतं. पण आपल्या राम भक्तांनी मोक्षाला जाण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून असणाऱ्या या कार्यक्रमासाठी अप्पा जाधव उंबरगेकर या राम भक्तांनी 100 रुपये देणगी दिलेले. त्याच्यानंतर अनंत देशमुख बार्शी या संपत देशमुख या रामभक्तांनी सुद्धा 201 रुपये देणगी दिलेले. त्याच्यानंतर रामारी भाऊ गाताची वाडी या रामभक्तांनी सुद्धा ववी ऐकली आणि यांनी सुद्धा या कथेसाठी 100 रुपये देणगी दिलेले. धन्यवाद. त्याच्यानंतर कांताबाई जगताप जवळगाव वामावली आणि ह्याच असणाऱ्या द्रव्याने असणारं मोक्षाला जाता येतं, मोक्ष सुख पाहता येतं आणि हे मोक्ष तोच आपल्याला मिळावा म्हणून ह्या असणाऱ्या नाथ भक्तांनी असणाऱ्या राम भक्तांनी सुद्धा 100 रुपये देणगी दिलेले. धन्यवाद. धन करिता ती मध्ये पान ते निजात्मक घाती संपूर्ण नरक सेवना कल्पे वेचोनी आयसे धना. रुपयाला रुपया लावायचा आणि त्यात पैशाने असणारी दारू प्यायची. त्या 10 रुपयाला विचारलं कसं काय 10 रुपयाचा काय करणार म्हणजे मग विस्की खोलो में तो विस्की में विष्णू, रम खोला तो रम में राम, किस किस बोतल में खोलो उस बोतल में भगवान. तुम्हीच म्हणतो की चोवीस तरी काष्टी भरला असे चक्रपाणी मग आम्ही वेगळं करतो काय. याच असणाऱ्या पैशाने म्हणजे असणाऱ्या अशा प्रकारचं कार्य करायचं आणि निजात्मघात एवढंच नाही अकल्प. पुन्हा म्हणायचं कुणी नरक बघितला कुणी स्वर्ग बघितलाय म्हणू नका. पण नरक बघल्याशिवाय राहतच नाही तिथे का. बघा पिणारी कुठं पडते ती सांगता येत नाही. ते आमचे महाराज लोक सुंदर उदाहरण देते. ते एक जण पडलं गटारी पशी पिऊन पिऊन. गटर म्हणजे काय आता कोण गटरीचं वाचलं घेणार लगेच असणार वाढ बोलावतं. आणि तशाच प्रकारचं 28 प्रकारचे नरक आहेत. त्याच्यात ना एक प्रकारचं नरक रवरव नावचं नरक त्याची दुर्गंधी गटरीची दुर्गंधी शेम ती पिऊन कधी गटरीत पडतं. आणि त्याला जरी विचारलं का ना महाराज कस काय नाही तुम्ही गप्पा हो लय भारी आमचे आपले कार्यकर्ते आहेत म्हणले. किती सिमेंट वापरलं ते बघतो गटरीला म्हणजे. एवढे असे बोलणारे अशा प्रकारचा कल्प असणार नरक भोगतात किनारे म्हणजे वाचा लोभीचे लुप्त स्वप्न न देखती सुख जन्मादर पे देख भोगती नरक अनिवार. त्याच्यानंतर असणारा धनलोभी म्हणतात ज्याला धनाची आशा आशा मुळून असणारे मुळासहित खालावे त्याने परमार्थ लागावे. परमार्थ करायचा असं तर आशाला संपून टाकायचं, लोभ संपून टाकायचं, निरपेक्ष व्हायचं. प्राप्त किंवा अप्राप्त लाभाची अवस्था बाजूला साधूच्या चित्त रत्ने भगवंता या नाव निरपेक्ष निरपेक्ष राहायचं. पण धनलोभी निरपेक्ष राहतच नाही. त्याला वाटतं कुठून कुठून कसा रुपया मिळेल आणि कसं माझं असणारा गल्ला भरल याच्याकडेच ध्यान लागतं. आणि सारखं ध्यान कशाचं पैशाचं ध्यान, सारखं धनाचं ध्यान. आणि सारखं धनाचं ध्यान केलं की काय होतं मनी वशते स्वप्नी दिशे. मनात ध्यान असणारं जर धनाचं लोभाचं दिवसभर ध्यान गेलेलं असतं त्याच्यामुळे स्वप्नात मी तेच येतं. मग स्वप्नात तरी सुख आहे का त्याला. कोणी नेलं देतोय का माघारी. आज एवढंच लागायला पाहिजे होतं कमीच लागलं काय भानगड झाली. सारखं त्याचं ध्यान स्वप्नात देतेच म्हणून स्वप्नात सुद्धा त्या सारख्याला सुख प्राप्त होत नाही. आणि मला असं नरक भोगतो म्हणजे वाचा झटे घेता रुकान मिळे सर्वता सायास करिताळ चित्ता किती मी प्रयत्न करतात पण रुपया सुटत नाही. आताच म्हणजे मागवारी झाली. मागवारी बरोबर आमच्या बरोबर एक असणार शेजारचा आला महाराज यांच्यासारखं झाला ती पापनचा चला वाटत धावलं ग बसलं आणि चालल्यात महाराज म्हणून आलं. आणि आल्या बरोबर पंढरपूरच्या वाळवंटात रुकाम मरणांतर रुका न घेती जटे घेता बर का. सांगतो उदाहरण एवढं सांगतो लय पटापटा घेतो बरं का पुढचं जाऊ दे काहीतरी. मग म्हणजे असणार वाळवंटात गेलं आणि वासुदेव महाराज दान पावलं.
एवढाच नाही तो मला लागला दोन्ही कुळाचा उद्धार वासुदेवाला असणारा दान केलं की जया परमार्थाची चाड त्याने साडावे लिगाड ज्याला परमार्थ करायची इच्छा त्याने लिगाड सांडावं म्हणजे असलं गोळ घोळ वाजती टाळ दन दन नाद रसाळ अशा प्रकारचा तो अभंग वासुदेव म्हणत होता आणि दान पावलं तेवढ्यात असणार आणि सगळं जण गेलो म्हणजे दोन्ही कुळाचा उद्धार होत आहे देवा असणारा फक्त 1 रुपये 2 रुपये रुका आण्याचा 12वा भाग त्याला रुका म्हणतात आण्याचा 12वा पहिला आण होता आता परत रुपये आले 1 आणे 2 आणे 4 आणे आम्हाला कळतं 4 आणे 10 पैसे 20 पैसे त्याच्या खालचं आणि कळत नाही मग 12वा भाग म्हणले असणार एक तेवढ्याला रुका म्हणतात मग ती म्हणलं असणार महाराज माझ्याकडे पैसे नाहीत म्हणले असणार 1 रुपया सुद्धा नाही ते म्हणले 1 रुपया नसू दे म्हणले या म्हणलं आमच्या गावाकडे देतो म्हणला 1 रुपया वासुदेवाला म्हणला आता वासुदेव बी सर्वांनी कटिक सर्वां देही पाहे एक वासुदेव सांडून ठावा आणि त्याचा अंतवाला सगळे तो परमात्मा असणाऱ्या वासुदेवाच्या रूपात नटलेला आणि ते परमात्मा म्हणले असणाऱ्या गावाकडे रुपयासाठी गावाकडे बोलित म्हणले गावाकडे जाऊ म्हणजे असणार आणि गावाकडे पोचला की ही वारी संपली गावाकडे पोचला आणि पोचल्या बरोबर 2 दिवसातच म्हणले लगे वासुदेवाने चालूच केलं दारासमोर आला दान पावलं त्याने डोकून बघितलं बाबा तेच वासुदेव आहे घरात गेला आणि त्यांना सांगे इकडे म्हणला जा म्हणला त्या वासुदेवाला सांग ज्या दिवशी त्या चंद्रभागेत गारपणे आंघोळ आली केली तेव्हापासून सर्दी पडस फार झाले म्हणजे महाराजाला म्हणजे असणार जरा उद्याच्याला या ती म्हणलं जाऊ दे आजचे दिवस आले मुक्कामानेच राहू उद्या तर उद्या म्हणले असणार उद्या येऊ असा विचार केला आणि तिथून जाणार उद्या आले तेवढ्या दान पावलं म्हणल्याबरोबर ती म्हणले महाराज आता म्हणजे बघितलीच म्हणजे मेलं म्हणून सांग ती नदी लावला सूर कालच म्हणले त्या महाराजा बरोबर चंद्रभागेमध्ये गेले आणि काय सांगायचं महाराज तुम्हीला त्यांनी 4-5 गटकळ्या खाल्ल्या किंवा आणि त्या 4-5 गटकळ्यांनी म्हणले संपलं वासुदेव म्हणला नाही ती शत्रुमित्र दरवाजावर समोर येतात म्हणले माती करू मातीला सगळे माणसं येतात आपण तेवढं काम करू आणि जाऊ म्हणले असणार वासुदेव मुक्कामाने राहिला बरोबर आता कसं काय जाऊ दे म्हणलं असणार असू दे म्हणलं थांबलं तू उगा नाटक कर रडायला लागले की सगळे जमा झाल्यावर आता परत गरम पाणी एवढं पडत वचलं पाणी बी तरी पई नाही ना सुई नाही सगळं साहित्य आणलं झोपवलं आहा तरी नाही राम नाम सत्य तिथपर्यंत निघाला तिथं झोपिवला आणि वासुदेव जवळ गेला जाऊन पावलं बाबा 1 रुपयासाठी जीव द्यायला लागला माझा रुपया सेटला की मला ही पट्ट्या उठला ऐसे कष्ट मिळते वाढवे उपाय बळे निज शरीर कष्ट मिळे जेणे फळे निज मोक्ष असणारे ह्याची ही गडे देवाच्या भजनाने काही ज्ञान नाही पोटे ह्याच ज्ञाने देवाचं भजन घडलं जातो मामा दान पावलं वासुदेवासाठी आणि 100 रुपये असणाऱ्या मामाने दिलेला धन्यवाद म्हणजे असणारा ह्याच देहीकडे देवाच्या भजनाने काही ज्ञान नाही कोटे ह्याच देहाने परमार्थ घडला जातो ह्याच देहाने मोक्ष काढला जातो पण ह्याच देहाने रुपया कमवते ती आणि रुपया कमवलेला अशा वाटाने घालते ती वाचा जेने भोगिजे भोग जेने भोगिजे स्वर्ग भोग जेने साधे महायोग जीव शिवग जेतला आहे याच असणाऱ्या तरुणाने म्हणजे असणारा स्वर्ग भोगी बघता येतो आता मामाने 100 रुपये दिलं चित्रगुप्ताच्या डायरीत नाव मामाने संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिरामध्ये लक्ष्मण शक्ती महाप्रसाद त्याच्यासाठी मामाने 100 दिलं ह्याच असणाऱ्या कार्याने मोक्ष सुख आहे स्वर्ग आहे आणि हेच पैसे जर मगाशी सांगितलं मामाने रम रमा रमी 3 गोष्टीवर घालवलं कळलं ना रम रमा रमी या 3 ठिकाणी घालवलं की नरकात जातो आणि नरकात गेलं की आता
जीव पिंडी शिव ब्रह्मांडी असतो आणि ह्या जीवाचा आणि शिवाचा मेळ राम म्हणलं की होत असतो. पण असणारी दुर्दशावती जवळ आलेला लांब टाकतो म्हणजे वाचा एवढी प्राप्तीचे दाते ते कष्ट ती धडार जनाते इतरासी कोण पुषते ते दुःखी समजते संगतीची. आपण संगत सुद्धा कोणाची करतो बघा बरं. लक्ष देऊन आहे, लक्ष देऊन बघायचं. ज्याच्या पैसे असणारा जास्त पैसे त्याची संगत करतो, ज्याच्या जवळ धन आहे त्याची संगत करतो आणि ज्याच्या जवळ धन नाही त्याच्या बरोबर असणारी संगत सुद्धा करत नाही. काय त्याच्या संगतीला करायच्या ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला म्हणायचे आपल्याला. असल्या दुःखी माणसा संग आणि ज्याच्याकडे धन नाही त्याच्या बरोबर असणारी संगत करून का उपयोग आहे म्हणजे असणाऱ्या त्याची संगत सुद्धा नको म्हणतात. देवा धर्म नेणती काही पर्व काळ ठाऊका नाही श्रद्धाची संभावना नाही निरस पाही पितर सदा अहो एवढंच नाही वाले असणारा देव धर्म न जाणती कुठली लक्ष्मण शक्ती कसलं रामायण बोंबलते ते रातभर म्हणले आमची झोप म्हणला कसलं लावलं कीर्तन बी म्हणत नाही कीर्तन म्हणते ती देव धर्म नेणती दंड वगैरे काय देवाला बी मानत नाही ते धर्माला बी मानत नाही का नाहीतर विषय गोंधळ का आपला धर्माने आचार्य ती वेगळं पडू भीती सांगती स्थिती आपल्या धर्माने नाही वागलं की असणारं नुकसान झालेलं दुष्काळ पडल्याशिवाय राहतच नाही. मग हे असली लोक असते धनलोभी. देव पितर मानत नाही देव धर्म मानत नाही एवढंच नाही पर्वकाळ सुद्धा मानत नाही. मग शुद्धी दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे असं असलं असणार आपल्या वारकऱ्यांचा पर्वकाळ. पण ही पर्वकाळ सुद्धा मानत नाही. पर्वकाळ तर सोडाच दान धर्म पर्वकाळाला करावा लागतो. आजची लक्ष्मण शक्य काहीतरी दान धर्म करावा ही तर जाणतच नाही. ती तर द्या सोडून दानाचं तर द्या सोडून. पितर होती विनमुख ज्याने आपल्याला जन्माला घातलं गेलं ज्याने दुनिया दाखवली गेली असे जे काय आपले असणारे पितर आहेत फार त्यांचे उपकार त्यांच्यासाठी अक्षय तृतीया आणि पितर पंधरवडा 2 दिवस पण 2 दिवसात सुद्धा त्यांचं श्राद्ध घालत नाही. ती चेंगट्टा घालत नाही. ती एका चंतनी घालायचं ठरवलं बघा ती दिवसाला निवत कसं दाखवली ती तसं आणि तसं त्याच्या पितराला वाटलं. सांगते महाराज उदाहरण मी ऐकलेलं सांगतो कशाला मला मी बसविले म्हणून असणार ऐकलेलं सांगतो. म्हणत होत आमच्या पितराला वाटत होत एक ना एक दिवस एकमेकाला जागावं आहे का नाही. मग ती म्हणजे पितर सांगितला आणि तिने सळे घरात गरम करायला ठेवली चुलीत. ती म्हणजे पितरा 1 वाजली नैवेद्य दाखवलं जेवायचं आमच्या पितराला वाटत होतं डागणी द्यावी. पितर थांबल का पितराची सोयच नाही. पितर सुद्धा जीव घालत नाहीत म्हणजे वाचायचे धनाचा येच होय ते प्राण्यांची जाऊ पाहे सणावाराची नेणे स्वया तिथे ते काय झाले अहो म्हणजे असणारा तिथं धनलोभाय तिथं सणवार नाही. आता तरी आहे का बरं सणवार कोणती पोळ्या खात्या उठलं की सुटलं रवी आता सणच नको आपल्याला का उलट पूर्णाला पती जाळीला पैसे गोळाला पैसे कर आहेतीच काय देवाला खडी साखर ठेवू झालं नाही भेट. सणवाराचा अजिबात भानगड नाही. सणवार तर नाहीच नाही पण म्हणजे असणार कष्टे जोडली संपत्ती ते ठेवित्याती निगुती तोंडी दगड माती घालती आपण वरती बरं म्हणजे असं सणवार सुद्धा करत नाहीत. रुपयाला रुपया रुपयाला रुपया पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी किती बी काढलं तरी ठोकळाच पाहिजे. मग शेवटी आता एक बँक निघाल्या पहिलं का बँक होते काय गाडगे आणि ती कुठंतरी पुरून ठेवायचं आणि पुरून ठेवलं की बाबा ह्याला सांगावं तर हांतडल्ला म्हणून ती सांगायचं राहत. शेवटी कोणा दिवस येईल काय सण नाही द्यायचा बरोबरचा कुठला दिवस येईल काय ह्याच्यात टपकत आहे ही बी जात ह्याच्या तोंडावर बी माती दानाच्या तोंडावर बी माती. पुन्हा काय असतं ही थाटग्या मन वाटग्या आणि धन गाडग्या वाचा ऐशी एकाची जाती आलं पाता सवे नेती वा तिन्ही एकत्र जेते मिळती ते दुःख किती सासवाची एकाची दारू पिणाराची स्त्री
उन्मत्त झालेल्याची आणि धनलोभ्याची तिघांची अवस्था अशी आहे. आणि तिघ जर एकाच माणसाच्या अंगात आलं तर श्रीमद मातलाई म्हणे विचारत एकला सज्जनांचा उल्लंघू केला उन्मत्त छायला पडित अशा प्रकारचा एकला एक माणूस आमच्या असणार प्रकारची अशी उद्धट फक्त सावली सज्जनाच्या गावावर पडतं ह्याला काय कळतं का नाही. आम्ही सूर्यवंशी स्वधर्माची देख उन्मत्ताशी लावण्याची कविचाराने आम्ही असणाऱ्या नियमाने वागणारे सूर्यवंशज्ञ राजा आहेत म्हणले. आणि असा जो काय उद्धटपणा करतोय त्याला शिक्षा देण्याचं आमचं सूर्यवंशाचं ब्रीद आहे बघतोच. श्री गणेश आहे मा श्री सरस्वती नमा श्री सीतारामचंद्राभ्य नमा श्री गुरुभ्य नमः. करोनी श्री नाम करोनी राम नाम स्मरण धनचे ओढी काढून बाणाशी आज्ञा करून दुष्टदन करावे. राम नामांकित धनुष्याला मान लावलेला कानाडी कानापर्यंत वाढलेले आणि वनाला सांगितलं दुष्टाला संपवायचं. बाणश्री नामांकित हनुमान श्री राम भक्त जीवा परिसात्य प्राप्त राम सुमृत सर्वदा. असणारा बाण म्हणजे असणारा निघालेला आहे आणि वरून जाणारा असणारा श्रीराम भक्तच आहे. हनुमान जे प्रभू रामचंद्राच्या अतिशय जवळचा आणि बाण म्हणजे असणारा जे अखंड प्रभू रामचंद्राचं चिंतन करतात असे हनुमंतरायाकडे निघालेला आहे. स्थितीच्या कडकडाटे बाण पडला अतिसंकटी कोणाचा? कोणावरी करावी शरवराटी आदोक्ष दृष्टी दिसला निघाला तर पुढं राम भक्त दिसले पंचायत पडले बाणाला. आता कसला बाण काय बाण पुढची आज्ञा ऐकायचं बरं का आपण सांगायचं काम आहे. बाण आहे बाणाला पंचायत पडली सोडलं रामांकित बाण भराचीनं पुढे असणारा अखंड श्रीराम जय राम जय जय राम म्हणणारा हनुमंत भक्त. आता मी कुणाला मारू दुष्ट कुणाला म्हणू परतुनी जावे जरी तुड भरत कंडीला संपूर्ण प्रेषी करावे कंदन तरी असे सुमरण रामाचे. माघारी परत जावं भरतची कड तर भरतची मला मारतील आणि इकडे असणारा हनुमंतरायाकडे जावं तर म्हणजे अखंड प्रभू रामचंद्र चिंतन करतात. श्रीरामाचा निज भक्त कपीचा प्रेम राम स्मरत मदन चाले पुरुषार्थ बन विस्मित विचारी. असणाऱ्या बाणाला आश्चर्य वाटू लागलं आणि बाण मनातल्या मनात विचार करू लागले म्हणू लागले इकडे जर प्रभू रामचंद्राचं भक्त हनुमंतराय इकडे भरतची आहेत म्हणजे नेमकं मी आता कुठं जाऊ आणि माझा आता पुरुषार्थ माझी ताकद कुठं दाखवू. भरताची आज्ञाशी जे दंडावे अतिदुष्टासी दुष्ट म्हणेन एक कपीसी श्रीराम म्हणण्यासी भरती विचार केला बाणाने मला भरतीची आज्ञा आहे दुष्टाचं निर्धारण करायचं वाईटाचं निर्धारण करायचं ज्याच्या मुखात प्रभू रामचंद्राचं नाम नाही त्याला मारायचं. आणि हिथं हनुमंतराय अखंड श्रीराम जय राम म्हणतात कसं मारो स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवज्ञा श्रीने चढे आयचे विचार निवडे पडे चरणाकडे चलिला. विचार केला बाणाने कौतुकाने बाणाने काय केलं आपल्या असणाऱ्या स्वामीची मालकाची भरतीची आज्ञा शिरसावंत म्हणायची साधूची ही सज्जनाची अवहेलना होणार नाही अशा प्रकारचा कौतुकाने विचार केला पण हनुमंतरायाच्या पायाकडे बांधली मला सज्जनाच्या पाय स्वामी कार्यासिद्धीस जाय विजयी होय सज्जनाचा स्पर्श केला तर अपजय कधी येत नाही. पण आपल्या म्हणून म्हणतो पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडायचे ना एकमेका. आता कोण पण विचार सोडा असू द्या म्हणजे असणारा हे असणारा हनुमंतरायाच्या पायाकडे असणारा वाण वळलेला आहे का जरी तर सज्जनाचे पाय सज्जनाचा पाय धरलं की अपजय कदा येत नाही असं बाणाने विचार केला आणि विचार करून हनुमंतराया निश्चय करुणी पूर्ण पायी मिठी घाली बाण सोय स्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा. मालकाचं कार्य होत आहे आणि अवहेलनाही होत नाही असा विचार हनुमंतरायाने केला आणि दृढ असं निश्चय बाणाने करून हनुमंतरायाच्या पायाकडे असणार गेलेले आहेत. तेवढ्यात कपिनंदन
हनुमंतरायला बाणाने बघितलं आणि बाण श्रीराम नामांकित चिन्नी वायुनंदनाती विस्मयो आणि तेवढ्यात सर आपल्याकडे बाण आलेला पायापाशी बाण आलेला हनुमंतरायने बघितलं. हनुमंतरायला आश्चर्यच वाटलं. बाण कस काय बाबा, कुणी सोडला आपल्यावर, कुणाचा बाण असेल असं हनुमंतरायने बाणाकडे बघितलं. तर बाणावर म्हणले श्रीराम जय राम जय जय राम. अतिशय प्रेम असणारे हनुमंतरायच्या अंतःकरणात ठिकाणी प्रभू रामचंद्राविषयी, प्रभू रामचंद्राचा काय झालं असावं, प्रभू रामचंद्रानेच बाण सोडलेला असावा. आणि त्या बाणाला आपण अडथळा अजिबात करू नये, आपण त्याला असणारा वाईट म्हणू नये असा विचार हनुमंतरायाने केला. आणि त्या बाणा पुढे काय करू लागले, संपूर्ण त्याचे चिन्ह बाण ओढितो विचार केला हनुमंतरायाने. आणि बाण म्हणले अरे कुठला तो, कशाला आला, काय काम आहे का, प्रभू रामचंद्राने तुम्हाला सोडलेला. पण काहीच बोला ना, कोणी नाही सोयी नाही, काहीच बोलला का. 1 वाजली, वेळ झाली झोपीची, हंडुकले. मग म्हणजे कसली भानगड नाही म्हणलं आपल्याकडे म्हणजे असणार. मग म्हणजे हनुमंतरायाने विचार केला बाण काय काय करतोय. तर बाण म्हणजे खाली वळायला लागलाय. म्हणजे चला 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 मित्र रघुवीर येऊन आला माझ्या समोर मला बाण का वडतोय. हनुमंतरायाने विचार केला. मला दिवस उगवायच्या ते मला म्हणले असणारा तो द्रोणागिरी पर्वताने सांगितला औषधीचा. मला उशीर व्हायला लागलाय म्हणून प्रभू रामचंद्राने तेव्हा सुवेळा पर्वतावर लक्ष्मणजीला उचलून सिद्धच आणलं की काय लवकरात लवकर उपचार होण्यासाठी स्वामित्र वधुनिया तसे शिर करणे बिभीषण राजाला सोयच त्वर येते आला. संपवलं बिभीषण का करा राज्याभिषेक केला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला घेऊन हिंद आले. मी नपुसक सर्वच नपयाची स्वामी कार्याथ एक माझ्या जीवित्व व्रता कोण अर्था जतसे. जन्माला येऊन माझा काय उपयोग नाही. मी नपुसक काय म्हणले का मालकाच्या कार्याला आलो नाही. लवकरात लवकर पर्वत न्यायला पाहिजे होता पण माझ्याकडून उशीर झाला. काय जीवन जगून माझा उपयोग नाही. धिक्कार असो झाला ती दुःखी सगळ्याची बाणात यावलं की वडी आदमुखी एकाएकी सत्वर. विचार करतात तेवढ्याच बाणाचं चिन्ह बाणाकडे लक्ष दिलं तर तो बाण खाली ओढतोय. हनुमंतराने बाणाकडे पाहिलं गेलं आणि जी काय चिंता होती बाजूला सरल्याने बाणावर वेगळे करीन देह पटल मनने कृपाळू श्री रघुनंदन सत्वर बाण पदवी. माझ्याकडून कार्य होणार नाही, काम प्रभू रामचंद्राचं होणार नाही. काम नाही झालं तर जीव दिल हनुमंतराय. म्हणून प्रभू रामचंद्राला माझी किवाडी असेल म्हणून प्रभू रामचंद्राने माझ्यासाठी तो बाण सोडला. आज्ञा करीन निश्चिते सोयानुसरला बाणाते करू. शेवटी विचार केला आता जसं असेल तसं म्हणजे असणार. जसं बाण म्हणेल तसं म्हणजे उशीर करायचा ना. दिवस उगवायचे आतमध्ये. आता तर 1 वाजली, अजून दिवस उगवायला 5 तास. उशीर व्हायला लागला म्हणजे असणार. उशीर करायचा ना अनुसरल्या बाणावर आणि खाली त्याचा किंकर ज्ञानुलंगी आणि मात्र टाकेले बाणावर शरीर निघाला सत्वर बनवे घे. आज्ञेचं दास आहे, आज्ञा शिरसा म्हणजे त्यांना वाटलं प्रभू रामचंद्राने बाण सोडला आपल्याला बोलवतंय असा विचार हनुमंतराने केला. आणि असणाऱ्या जे बाण खाली भरायला ज्या दिशेने वळतोय त्या दिशेने हनुमंतराय म्हणले बाणा सरशी खाली हळू पुढे टेकिला नंदीग्राम रचना ती मनारम भक्त उत्तम भक्त जेते. असा अयोध्येचा असणारा प्रभू रामचंद्र आहेत की काय वाटलं, आलेत की वाटलं असं हनुमंतरायाला वाटलं. म्हणून बाणासरच्या खाली उतरले तर मनाला मोहन टाकणारा असणारा नंदीग्राम, ज्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत राहतात ते गाव दिसलं. एका जनार्दना शरण दोघांची भेटी अति घन दोघे प्रेमळे संपूर्ण दोघे दोन्ही पण विसर.
आपले सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात की दोघांच्या दोघा अतिशय कृपळ आहेत, दोघांच्या दोघा अतिशय प्रेमळ आहेत, म्हणजे दोघांची भेट होणार आहे. आणि भेट झाल्यानंतर दोघं कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईचं भेद मुराला मी भरायची तुम्ही हनुमान हे भेद संपडेल कशी कृपतील ऐका एका जनार्दनात शरण एका जनार्दनाकडे पळून जननी गोड न खाय बळा वाचून मुकीचा घास काढणी माझ्या माझ्या असं म्हणजे असणाऱ्या गावबा काका म्हणतात. काय म्हणतात गावबा काका? जसं म्हणजे असणारे आई आपल्या बाळाला गोड घास पुरवती तशा प्रकारचा गोड घास शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी मला सांगला. का तर ह्या 46व्या अध्यायापासून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण संपलं का तर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, रामचंद्राय नमः. जे अत्यंत खाओ नेने जाती सुखी गासो धेरे न खाता पायावरी बळे पाडणे का घास कोंदणे मुखा माझी. आता एखादं खातच नाही, झोपायला लागलं पण उपाशी झोपायला लागलं, मग आई काय करते बोला खाकी पण त्याला झोपीनं कारण ही गुंगारून गेलेलं असते कळतच नाही. मग ते आई काय करते त्याला मांडीवर घेते खाखडी साखर नाही खाली तर कोंबू कोंबू घालते. अगं आताच जेवलोय धीर एवढा एक घास का कोण आले केलं की आई गस टाकते तिकडं अंधारात भांबळ आलं बघ तुला पळून नेते एवढा घास खा. आई जसं असणाऱ्या त्या बाळाला आपलं खाऊ घालते तसं म्हणले असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हा भावार्थ रूपी घास माझ्या मुखात घातला. गाव काका म्हणतात वाजेची नाही कळेची न व्याली झाले वेदना बाळू एका जनार्दना जिये विश्वमाता हे विश्वाची माझ्या घरा ईश्वती दयाची स्थिर किंबहुना चराचरा पणची झाला. अशी असणारी विश्वाची माता विश्वजननी असणारी कोण असेल ते आमची असणारी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत म्हणजे असणार. ज्याच्या घरी असणार 36 वर्षी देवानी काम केले अशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. पण कळा कोणाला कळणार आहे? आईला. आता बाकीचं बोलत नाही, जाऊ दे काय करायचं आपल्याला. असं जसं असणार वेदना व्याधीला जसं आईला जसं वेदना बाळाच्या कळतात तसं मांजला कळतात का कळत नाही. तशा प्रकारचं शांती ब्रह्म एकनाथ महाराज माझ्यासाठी ब्रह्माधिक पुत्र व्याळी जिये ब्रह्मांडे सृजिली निज कर्मेत्रने मनिली मजा देवाची लक्षणा एक किरी खेचिरे एक किरी भोचिरावली केली छराछरे 4 खडी लक्ष 84 त्या ब्रह्मदेवाने केली. सगळ्याकडे सारखं नुसतं उत्पत्ती करतात आणि सोडतात. उत्पत्ती जन्माला घालणं सोडणं पालन पोषण करण्याचं काम कोणाकडे आहे? एक जनार्दन. सगळ्या जनतेचं पालन पोषण करणारं कोण असेल तर ते विष्णू परमात्मा भगवंत आहे. अनेक ब्रह्मांड असणारे तयार केली 21 स्वर्ग 14 भुवन स्वर्गमूर्ती पाताळ तयार केली, अनेक ब्रह्मांड निर्माण केले. पण सगळे आपल्या आपल्या कर्माने आपापलं जसे ज्याचे कर्म तसे फळ ईश्वर. कोण आपलं कर्म चांगलं पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्य त्याच्या मुखीने आम्ही यायले सदा मागच्या पुण्याई या मंडपात मागच्या पुण्याईने झोपल्या आणि जरा अर्ध्या पुण्य ना तिथं बसून डुकल्या वाचा झालेल्या उदक द्यावे की भुकेल्याची जीव घालावे. महाराज माझा हे सर्व तन संभावे तेली वालावे बोली जिथं दिनता जिथं उधरता तिथं मानवता अशी माऊली माझी असणारी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. भुकेल्याची भूक जाणव का तहानल्याची ताण जाणव कधीच बघितलं नाही. ज्यावेळेस भूक त्यावेळेस भूक जे ताण तशा प्रकारचं असणार. लगेच ताण पाणी पोचवलं मला कधीच असणार विसरले नाहीत. ज्या त्या टायमाला जे ते असणार खाऊ घातलं पिऊ घातलं म्हणतात. याची काय करू आता
जन्मोली झाला करता बाबा किती याची करू चिंता काही सर्वता जाणेना आता म्हणजे असणारे काय करू ह्याला नरदी हदुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा नका कोणचा विषय कामार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा पण हा करताच झाला कर्मच करणं भगवंताचं नामस्मरण करणं का तर अल्पायुष्य मानव हे शेतकरी ते अर्धरात्र काही मध्ये बालत्व पिढा शया काय भजनाशी उरले पाहेगा बसण्याला काय उरलं पहा ही विचार करायचा सोडला आणि निवांत बसला काय करू म्हणजे त्याला कितीही जाणण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला चुचकरून इकडं चल रे बाबा तिथं असणारा देव रामू कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मण शक्ती ऐकायला आजचे दिवस तरी चला आजचे दिवस तरी फक्त रामकथा ऐका अहो रामकथा ऐकल्यावर जीवनाची व्यथा संपत्ती तर एवढं सोडा ऐकल्यावर मुक्ती सकाळ खायला मुक्ती एवढं हाय चला म्हणलं तरी येत नाही मी काय करू त्यांना कळत नाही मुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे बळाकाराने खळपळू घास किती मी घ्यायला तयार नव्हतो हा रामायण रूपी का तर मी ते योग्यतेचं नव्हतोच कितीही प्रयत्न केला तर बळच माझ्या मुखामध्ये साईनं बाळाच्या मुखात घालावा तसा घास माझ्या मुखात शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांनी घातला आणि गोड कथा माझ्या मुखातून असणारी बोलून जशी बाळावर आईची कृपा असावी तशा प्रकारची कृपा केली म्हणतात वाचा अति सुरस राम कथा माऊलीची गासा गोड घेता आडावी आलो अवचिता काही सर्वता झालेलं मला काहीच कळना व रामायण असणार कथा ही सुरस सर्व रसाने युक्त भरलेले नव रसाने भरलेले अतिशय गोड रामकथा आहे आणि ती रामकथा म्हणजे आमच्या माऊलीच्या आमच्या जनार्दन स्वामीचा गोड घास होता पण अचानक मी मध्ये आलो आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुखात जाणारा घास माझ्या मुखामध्ये घातला आणि मला पवित्र आणि पावन असणारा या जगताच्या ठिकाणी केलं आपल्या पदी बैसविल्यावाचा जय कृपाळू कैशी तोंडीचे काढणी वेगेशी वा ओ पिता माझी मुखाची निज मानसी सुखावे पण म्हणजे असणारे एखाद्याला जर हा हावरट असेल तर ती म्हणते माझ्या तोंडातला वास मला कसा काढून द्यावा बाबा कसा काढून द्यावा आणि ह्याने वास घेतला तर पुन्हा आमची झाली किंमत कमी आम्हाला कोणी विचारणार बी नाही म्हणून मला बदला चालतोय तुमचं कोणी काही विचार कोणी तुमच्या तोंडातला कास काढून घेणार नाही तुमची तुम्हाला लागला मग म्हणजे जसं एखादं येतच नसतं पण आमची मावळी उदारताय मानवता लिहिताय त्यांच्या गडमध्ये असणार उदार अंतकरणाची आमची मावळ्यात म्हणले त्यांनी असणाऱ्या उदार अंतकरणारे उल्हासयुक्त आनंदाने त्यांच्या मुखातला गोडघास माझ्या मुखात घातला तोही कसा सुख मानून आनंद मानून घातला म्हणतात बाळकाच्या घरी जाईजे की प्रसवजे यावे दे होईजे आली कालाई कळे सहजे सद्गुरुने आणि जे का प्रसवीचे दास सद्गुरूचा पूर्ण अभ्यासाचा तोच एक जाणे म्हणून सद्गुरु वाचून सापडाने स्वयं धरावे ते पाया आधी बरं का लक्षात ठेवा म्हणून ती ह्याला गर्वाभिमान नसावा ती ह्याला गुरु असावा असं म्हणले जसं आहे सद्गुरु बाळकाला म्हणले असणार पोट भरलंय म्हणावं तरी त्याच्या तोंडामध्ये बळच आहे घास घालावा तसं मी म्हणत होतो मला नको रामायण पण म्हणले असणार बळच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी असणाऱ्या माझ्या मुखामध्ये घातला आणि माझं असणाऱ्या कल्याण केलं मला असणारे संघ चांगले असणारे का साधूच्या संगती तरुण उपाय तरुण जायचं असेल तर साधू संतांची संगत आहे पण आपले तरुण म्हणतात हाय तरुण
तोवर घे करून पुन्हा बघितले बघा एका जनार्दना शरण कपिरामाज्ञा धरून बळे आणीला आपला गोड कपाला पुढे असे असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरुजनाला सगळ्या शरण गेले शे का गावा काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले आणि शरण जाऊन प्रभू रामचंद्राची आज्ञा शिरसावंत हनुमंतरायांनी मानलेले आहे. जशी प्रभू राम फक्त मांडलं बरं का प्रभू रामचंद्राने मान सोडलेला असावा असं मनामध्ये मांडलेलं आहे का सज्जनाचा धरणीचा पाय आपण एखादा नाही सज्जनाचा पाय धरला जरा बाप्पा जे आपल्याला पराभव कधी होत नाही असा विचार केलेला आहे. ती आज्ञा शिरसावंत मानली गेली आणि वाहनाने खाली असणारे आलेले आहेत नंदीग्रामात पोहोचलेले आहेत. आता नंदीग्रामाचा परिसर कसा आहे बरंची कसं आहे अतिशय गोड कथा पुढच्या अध्यात आहे का स्वते कोपती जाणे सैराट बरला राणे वडीला एका जनार्दने काही माने स्मरेना गावा काका म्हणतात श्रोते मंडळी म्हणतील काय बी बडबड करायला लागला म्हणजे रामकथा सांगायची सोडून कुठं दारू अभियान कुठं धंदो अभियान श्रीरामपट त्यांचं सांगत बसलेत म्हणजे असणार काय सांगावं का म्हणजे असणार रामकथा सांगा श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं सांगा म्हणजे असणार त्या भरताच्या नगरातलं वर्णन सांगा भरतची कशी आहेत प्रभू रामचंद्राची भक्ती कशी करायची कसे भरतचे आहेत कसे हनुमान आहेत कसे काय त्यांचं वर्णन सांगायचं सोडून म्हणजे असणार दुसरं काय तुम्ही सांगायला लागला तर श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती दुबळी भक्ती माझी अर्थ जसे असं काय म्हणू नका बरं का म्हणजे असणार पण आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आमच्यावर कृपा केली पण असं भरकटलेलं असणार मन आमचं स्थिर केलं आणि बरोबर रामकथेमध्ये मनाला आणून ठेवलं आणि रामकथा असणारी सुंदर गोड कथा पुढच्या देत आहे का ही सैराट मन ब्राह्मणांना पुरती काही दिशा मन वढाय उभा पिकावर ढोर किती आवडलं तरी आवडेना असं माझं सैराट मन झालेलं होतं पण ते सद्गुरूंना आवडलं का तर आता कुठे धावे म्हणत देखील चरण एकदा देवाचं चरण दिसलं की मन भरकडत ना मनाला स्थिर केलं आणि स्थिर करून गाव काका असणार आपल्या सद्गुरूला शरण जातात शरण जाऊन गणपत जाधव धामणगाव वाचक शहाजीराव मोहिते स्वस्ती श्री भावार्थ रामायण कार्तिकाय हनुमंत नंदीग्राम नमन नाम षट्वचित्वाध्याय गोडा श्रीकृष्णार्पण वस्तु शिवम भवन्तु